आणि इंडिगो एअरलाइन्सचा गोंधळ 7व्या दिवशी सुद्धा सुरू राहिलाय। देशभरामध्ये आज इंडिगोनं 400 पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द केली आहेत। हा आकडा वाढण्याची शक्यता आहे। फक्त बंगळुरू आणि नवी दिल्ली या विमानतळांवरून उड्डाण घेणारी आणि तिथे उतरणारी 250 फ्लाइट्स इंडिगोनं रद्द केली। दरम्यान इंडिगोनं घातलेल्या घोळाचे पडसाद आज संसदेमध्येही उमटले। विरोधकांनी याबद्दल सरकारला प्रश्न विचारले, त्यावर नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी सविस्तर उत्तर दिलं। हा गोंधळ होण्याच्या फक्त एक दिवस अगोदर म्हणजे 1 डिसेंबरला सरकार आणि इंडिगोची बैठक झाली होती, पण वेळापत्रक बनवण्यामध्ये अडचण येत असल्याचं इंडिगोनं कुठेही सांगितलं नाही। पुढचे काही दिवस उड्डाणं रद्द होऊ शकतात याची कल्पनाही दिली नाही, असं उत्तर नायडू यांनी दिले। आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलाय। इंडिगोची सरकारवर पकड असल्यामुळे कारवाईमध्ये दिरंगाई होतीये। डीजीसीएनं इंडिगोचा फायदा करायला मदत केली असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। इतकी प्रचंड पकड या क्षेत्रावर आहे आणि सरकारवर आहे की डीजीसीएनं जे नियंत्रण करणारी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं ते नियम अंमलबजावणी करण्यामध्ये ढिलाई त्या ठिकाणी केली, तिथं दिरंगाई केली आणि इंडिगोला प्रचंड मोठा फायदा कमवण्यामध्ये मदत केली।